Hello students and welcome once again. So let's start with the discussion of motion in plane. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला म्हटलं होतं की आपला मोशन इन प्लेन मधला 2 डायमेन्शनल स्टडी सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण काल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सेप्ट बघितली होती किंवा सर्क्युलर मोशनशी रिलेटेड स्टडीज आपण काल सुरू केलेलं होतं. सो आजही आपण तोच कंटिन्यू करूया. आज त्याच्यामध्ये आपल्याला 2 पॉईंट्स बघायचे आहेत, 2 एक्सप्रेशन्स बघायचे आहेत. सो ते 2 पॉईंट्स आपण आजच्या लेक्चरला व्यवस्थित घेऊया आणि पुढच्या लेक्चरला आपला जो प्रोजेक्टाईल मोशनचा जो पॉईंट मी म्हटलं होतं जो की फार महत्त्वाचा आहे तो सेपरेट त्याचा आपण अभ्यास करूया. तो आपण पुढच्या लेक्चरला करूया आणि त्याच्या रिलेटेड सगळे त्याचे एमसीक्यूज, आज आजच्या लेक्चरचे एमसीक्यूज, उद्या त्या प्रोजेक्टाईल मोशनचे सगळे एमसीक्यूज आणि त्यानंतर मग टेक्स्टबुकमधले एमसीक्यूज आणि टेक्स्टबुकमधले अनसॉल्व्ड क्वेश्चन्स आपण बघूया. ओके, सो कालचा स्टडी आहे तो स्टडी आपण कंटिन्यू करूया. काल आपण बघत होतो व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्च्युली स्पीड असतं ते कॉन्स्टंट असतं, पण व्हेलॉसिटीची डायरेक्शन जर बघितली आपण तर ती डायरेक्शन मात्र कशी असते, प्रत्येक पॉईंटला चेंज होत जाते. मग व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते म्हणजे ॲक्सेलरेशनची पण डायरेक्शन चेंज होणार. सो 2 टाईपचे ॲक्सेलरेशन असतात, एक टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, एक रॅडियल ॲक्सेलरेशन. आणि 2 टाईपच्या व्हेलॉसिटीज किंवा व्हेलॉसिटी एक टाईपचीच टँजेन्शियल व्हेलॉसिटी आणि राहिलेली जी मॅग्नेट्यूड व्हेलॉसिटी ती मात्र कॉन्स्टंट असेल. ओके, सो कालच्या पण तुम्हाला काही डेफिनेशन्स आठवतात का बघा. कालच्या काही डेफिनेशन ज्या आहेत ॲज पर बुक त्याच मी तुम्हाला वाटल्यास इथं पुन्हा एकदा रिपीट करीन. सो काल आपण बघितलं होतं की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो व्ही इज इक्वल टू डिस्टन्स किती असतं 2πr अपॉन टाईम. सो व्ही इज इक्वल टू वॉट आर ओमेगा असतं ना. सो ओमेगा इज इक्वल टू वॉट 2π अपॉन टी और टी इज इक्वल टू वॉट 2π अपॉन ओमेगा. सो टी आणि एफ मधलं रिलेशन आपल्याला कसं मिळतं, इन्व्हर्सली मिळतं ना. म्हणजे टी आणि फ्रिक्वेन्सी, टाईम आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांना कसे असतात, अपोजिट असतात. हे आपण काल एकाच डायग्रामवरून बघितलं होतं. आज आपण एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन बघायचं. याच्यामधला पॉईंट एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ACP म्हणूया. हे एक्सप्रेशन आपण बघूया. ओके, सो हे एक्सप्रेशन बघण्याआधी आपण डायग्राम बघूया पहिल्यांदा. सो डायग्राम इज व्हॉट, लेट अस कन्सिडर ए पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. हा सेंटर आहे बरोबर, आणि एक पार्टिकल आहे इथं, हा ए ला म्हणूया, तो पुन्हा बी ला जाईल आणि तो कंप्लीट करेल सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज सेम. सो कन्सिडर सर्क्युलर मोशन ऑफ ए पार्टिकल इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. एक अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मधली आपण काय कन्सिडर केली, सर्क्युलर मोशन कन्सिडर केली. इथं आपल्याला माहिती आहे थीटा असतं ना, याला आपण आर्क लेंथ म्हणतो, यस म्हटलं होतं काल आपण. ओके, याला आपण रेडियस म्हणूया किंवा आर बार म्हणूया, पोझिशन वेक्टर. ओके, हाच आर बार आता इथं आला. ओके, तर आर बार इज द पोझिशन वेक्टर. आर बार इज द पोझिशन वेक्टर. ह्या आर बारवरून आपण व्ही बार काढू शकतो. ह्या आर बारचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टाइम, आपल्याला काय मिळेल, व्ही बार मिळेल. सो व्ही बार इज व्हॉट, व्ही बार इज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ना. सो आर म्हणजे एक प्रकारचा डिस्प्लेसमेंट आहे ना. ओके, सो तो आर बार आहे, तो डिस्प्लेसमेंट डिफाईन करतोय, म्हणून आपण डी आर बार आपण डी टी केलं तर आपल्याला काय मिळेल, व्हेलॉसिटी मिळेल. आता बघा हीच डायग्राम मी अशी ड्रॉ करू का, मी इकडलं हे रब करतो. आता ह्या बेसिक गोष्टी आहेत हे सगळ्या. हीच डायग्राम मी अशी ड्रॉ करतो, चालेल का बघा. दिस इज एक्स डायरेक्शन, दिस इज वाय डायरेक्शन, दिस इज आवर आर बार. ह्यामधला जो आर बार आहे तो इथं मी दाखवला, पोझिशन वेक्टर आहे ना, आणि तो एक्स बरोबर किती अँगल करतोय, थीटा अँगल करतोय. मग जर मी याची जॉमेट्री तयार केली लाईक दिस, हा थीटा असेल तर हा पण थीटा ना. मग ही जी साईड आहे ही या थीटासाठी ॲडजस्टंट आहे ना, आणि ही जी साईड आहे ती या थीटासाठी अपोजिट साईड आहे, समोरची आहे ना. मग ॲडजस्टंट असेल तर आपण या ट्रायंगलमध्ये कॉस थीटा वापरा. सो कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस म्हणूया. सो ॲडजस्टंट इज इक्वल टू व्हॉट
आर कॉस थिटा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर कॉस थिटा. आणि ही व्हॅल्यू कशाची असेल, आर साइन थिटा असेल. अपोजिट आपण हायपोटेनियसवरून ह्या ट्रायंगलमध्ये साइन थिटा वापरा, तुम्हाला आर साइन थिटा मिळेल. लक्षात आलं. सो पोझिशन वेक्टर जो आपला आर बार आहे तो दोन कंपोनंट्समध्ये रिझॉल्व्ह झाला. बघा रिझॉल्युशन ऑफ वेक्टर आठवते. एक कंपोनंट काय आहे, आर कॉस थिटा जे कुठल्या डायरेक्शनला आहे, एक्स डायरेक्शनला. दुसरं कंपोनंट काय आहे, आर साइन थिटा जे कुठल्या डायरेक्शनला आहे, वाय डायरेक्शनला. हा आर कॉस थिटा म्हणजे आपण याला आर एक्स बार म्हणूया, चालेल आर बारचा. आणि ह्यालाच आपण काय म्हणूया, आर वाय बार म्हणूया, वाय ॲक्सिसचा, हा एक्स ॲक्सिसचा. मग आपण देअरफॉर आर बार असं लिहिलं तर चालेल का बघा, पोझिशन वेक्टर आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप, चालेल का. आर एक्सचा मी एक्स कंपोनेंट लिहिला किंवा ह्याला आर वाय लिहिला, वाय कंपोनेंट लिहिला. ओके. सो हेच मी असं लिहू, देअरफॉर आर बार इज इक्वल टू, आता आर एक्स किती आहे, आर कॉस थिटा आय कॅप प्लस आर साइन थिटा जे कॅप. वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहितोय आपण, कोण, पोझिशन वेक्टर. सो आपण आर बार डिफाइन करतोय, आर बार इज द पोझिशन वेक्टर. सो आर बार इज इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आर साइन थिटा. व्हेरी सिंपल. अजून आता लिहूया आपण, बट आता बघा हा थिटा म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय थिटा. थिटा इज द, बट थिटा इज व्हॉट, थिटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आहे का थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो हेच आपण असं लिहूया. सो ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी असतं ना, देअरफॉर थिटा इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, ओमेगा टी लिहू शकतो. बघा ओमेगा इज इक्वल टू थिटा अपॉन टाइम ना, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं, तसं थिटा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, सॉरी ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी लिहू शकतो आपण. सो थिटाची व्हॅल्यू ओमेगा टी पुट करूया. सो इथं पुट करूया. सो देअरफॉर आर बार इज इक्वल टू आर कॉस ओमेगा टी, अँगल आहे ना एक प्रकारचा, प्लस आर साइन ओमेगा टी. थिटाच्या ऐवजी फक्त मी काय पुट करतोय, ओमेगा टी. अँगलला अँगल पुट केला, थिटा म्हणजे पण अँगल आहे आणि ओमेगा टी म्हणजे पण अँगल आहे, फक्त हा अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये आला ना. ओके. नेक्स्ट आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. बघा मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे, व्हेलॉसिटी मिळणार आहे. सो देअरफॉर व्ही बार इज इक्वल टू डी आर बार अपॉन डी टी. काय करतोय बघा आपण, व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला आता पोझिशन वेक्टर जो आहे आर बार त्याचं काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पोझिशन वेक्टर आता असा मिळाला वेक्टरच्या नियमानुसार, हीच डायग्राम मी वेक्टरसाठी अशी काढली ना. आता हे रिझोल्युशनमध्ये सांगितलं तुम्हाला. सो एक वेक्टर तयार झाला, हाच वेक्टर मी असा लिहिला, हाच असा लिहिला. आता ह्याचं काय घ्यायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सो डेरिव्हेटिव्हचा रूल आता सगळ्यांना आठवतोय का बघा, डी बाय डी टी आणि हे सगळं आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर साइन ओमेगा टी जे कॅप. ह्या सगळ्या ब्रॅकेटचं आपल्याला आता काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो देअरफॉर व्ही बार इज इक्वल टू, सेपरेट घेऊया, डी बाय डी टी. पहिल्यांदा ह्याचं घेऊया, आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस डी बाय डी टी आर साइन ओमेगा टी जे कॅप. ह्याचं सेपरेट घेऊया, चालेल का. वाटल्यास हवं तर मी इथं ब्रॅकेट करतो असं. याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतोय, लक्षात येते का बघा. सो देअरफॉर व्ही बार इज इक्वल टू, व्हेलॉसिटी काढायला लागलोय ना आपण, आपल्याला काढायचं ॲक्च्युली काय, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन काढायचं. त्यासाठी आधी आपण व्हेलॉसिटी काढून घेऊया. सो आता याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, मी आर बाहेर घेतो, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस साइन ऑफ ओमेगा टी. विथ रिस्पेक्ट टू आपण काय घेतोय, टाइम घेतोय ना, पण ओमेगा टी आहे इथं, टाइमपेक्षा कोणीतरी वेगळा आहे. सो वेगळा आहे म्हणून त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह. सो ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम किती येणार, ओमेगा येणार ना, इथं लिहितो बघा. सो डी बाय डी टी, वेगळा कोण आहे, ओमेगा टी, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं सो किती येणार, ते ओमेगा येणार ना, डी टी अपॉन डी टी 1 होणार. सो ओमेगा तो इथं मल्टिप्लाय केला, डेरिव्हेटिव्हचा रूल आठवतोय, प्लस इथं काय येणार, आर साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ ओमेगा टी. ओके. आणि पुन्हा ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, ओमेगा येणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. चालेल असं. सो देअरफॉर हां इथं आय बार आहे तसा ठेवूया आपण, जे बार आहे तसा ठेवूया. आता बघा यातनं मी कॉमन काय काढतो, देअरफॉर आर ओमेगा मी कॉमन काढतो.
इथं आर आहे, इथं ओमेगा आहे, इथं आर आहे, इथं ओमेगा आहे. चालेल. सो आर ओमेगा कॉमन काढला तर काय येणार, मायनस साइन ऑफ ओमेगा टी आय कॅप प्लस कॉस ऑफ ओमेगा टी जे कॅप. सो दिस इज व्हॉट, दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी. बघा व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळत चाललेली आहे, सो एवढी मिळत चाललेली आहे. लक्षात येते. आता याच्या पुढची टर्म काय करायचं बघा, व्हेलॉसिटीच्या पुढे आपल्याला कोण फाइंड करायचं, ॲक्सेलरेशन काढायचं आहे. ओके. सो ॲक्सेलरेशन, आता ॲक्सेलरेशन कुठं आहे डायग्राममध्ये बघा, मी काय म्हटलं तुम्हाला, हा पार्टिकल फिरतोय, सो त्याच्यावरती इकडे एक ॲक्सेलरेशन आहे आणि इकडे एक ॲक्सेलरेशन आहे, दोन ॲक्सेलरेशन आहेत ना. सो हे ॲक्सेलरेशन म्हणजे रॅडियल ॲक्सेलरेशन म्हणतात त्याला, आणि हे ॲक्सेलरेशन म्हणजे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हणतात त्याला. रॅडियल ॲक्सेलरेशनमुळेच कोण असतो त्या पार्टिकलवरती, सेंट्रिपिटल फोर्स असतो, म्हणून तो पार्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करू शकतो. सो ॲक्सेलरेशनवरनं पुन्हा फोर्स कसा काढतो आपण, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. त्यासाठी आधी ॲक्सेलरेशन माहीत पाहिजे. सो दिस इज व्हॉट दिस इज द व्हेलॉसिटी व्हॅल्यू. आता व्हेलॉसिटीवरनं ॲक्सेलरेशन कसं काढायचं, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, पुन्हा विथ रिस्पेक्ट टू टाइम घ्यायचं. सो आता या इक्वेशनचं पुन्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो देअरफॉर मी इथे लिहितो बघा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डी अपॉन डी टी. सो डी बाय डी टी, प्रत्येक स्टेप व्यवस्थित लिहा, ही सगळी व्हॅल्यू म्हणजे आर ओमेगा मायनस साइन ओमेगा टी आय कॅप प्लस कॉस ओमेगा टी जे कॅप. चालेल. आता प्रत्येकाचं सेपरेट घेऊया. सो डी बाय डी टी आर ओमेगा मायनस साइन ऑफ ओमेगा टी आय कॅप प्लस डी बाय डी टी, याचं सेपरेट घेऊया, आर ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी जे कॅप. बघा प्रत्येक टर्मचं मी सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं ॲडिशन असल्यामुळे. आता मी थोडंसं वरती रब करतो इथं किंवा इथं रब करतो. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप्स. सो देअरफॉर ॲक्सेलरेशन बार इज इक्वल टू, चला आता या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, आपण आर ओमेगा बाहेरच ठेवूया सगळ्यांसाठी, कन्फ्युजन नको. मग आता आतमध्ये राहिलं कोण, फक्त मायनस साइन ओमेगा. सो मायनस साइन ओमेगाचं डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस ऑफ ओमेगा टी, आणि पुन्हा ओमेगा एक्स्ट्रा म्हणून ओमेगा ना आय कॅप, प्लस पुन्हा पुढं कॉस ओमेगा टी, कॉस ऑफ ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी, आणि पुन्हा ओमेगा एक्स्ट्रा म्हणून तो ओमेगा, आणि हे जे कॅप. हे आर ओमेगा मी बाहेरच घेतलं बघा. सो देअरफॉर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, ह्यातला ओमेगा अजून बाहेर घेऊया आपण, आणि मायनस साइन बाहेर घेऊया. सो आर ओमेगा स्क्वेअर. चालेल. सो आर ओमेगा स्क्वेअर, मग आतमध्ये राहिलं काय, साइन ऑफ ओमेगा टी, साइन ऑफ ओमेगा टी, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, येस, देन कॉस डेरिव्हेटिव्ह साइन. चालेल. सो साइन ऑफ ओमेगा टी प्लस करतो मी याला, प्लस कॉस ऑफ ओमेगा टी करतो. चालेल का बघा. सो कॉस ऑफ ओमेगा टी इथं आहे आय कॅप. ओके. आणि साइन ऑफ ओमेगा टीला कोण आहे, जे कॅप आहे. थांबा, कन्फ्युजन नको तुमचं. यात मी मायनस साइन बाहेर घेतोय बघा, ओमेगा पण बाहेर घेतला, सो ओमेगा स्क्वेअर झाला. मायनस साइन बाहेर घेतलं की मग ही टर्म काय होणार आहे, प्लस होणार. सो कॉस ऑफ ओमेगा टी आय कॅप प्लस साइन ऑफ ओमेगा टी जे कॅप. चालेल का बघा. ओके. आता मी काय करतो, या आरनं आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो देअरफॉर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर साइन ओमेगा टी जे कॅप. चालेल का बघा. चालेल. आता ही टर्म चेक करा, ही कुठं दिसते तुम्हाला, इथं दिसते बघा, इथं आहे का बघा, हीच टर्म इथं दिसते बघा, म्हणजे आरबार आहे ना हा थोडक्यात ब्रॅकेटमध्ये. सो देअरफॉर ॲक्सेलरेशन किती मिळालं, मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार. वेक्टर फॉर्ममध्ये एवढं मिळालं बघा ॲक्सेलरेशन. म्हणजे हे ॲक्सेलरेशन निगेटिव्ह मिळालं. का निगेटिव्ह मिळालं बघा, तर हे ॲक्सेलरेशन टुवर्ड द सेंटर आहे, आणि रेडियस कुठं असते, अवे फ्रॉम द सेंटर असते. सो आर बार आणि ॲक्सेलरेशन बार दोघांमध्ये डायरेक्शन कसे, अपोजिट. म्हणजे या ॲक्सेलरेशनमध्ये आणि या आर बारमध्ये डायरेक्शन कसे, अपोजिट डायरेक्शन आहे. सो हे ॲक्सेलरेशन रॅडियल ॲक्सेलरेशन असतं. सो दिस इज द व्हॅल्यू, ही वेक्टर फॉर्ममध्ये झाली. सो मॅग्नेट्यूड व्हॅल्यू काय येणार, ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. मायनस साइन फक्त काढायचं. सो दिस इज मॅग्नेट्यूड व्हॅल्यू. बघा लक्षात आलं का व्यवस्थित, मॅग्नेट्यूड व्हॅल्यू आणि हे वेक्टर फॉर्म.
याच्यामध्ये काय आलं, ॲक्सेलरेशन आणि आरबार कसे आहेत एकमेकांना अपोजिट आहेत. लक्षात ठेवा, रॅडियल ॲक्सेलरेशन हे आणि काय टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन अँड दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सो किती मिळालं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन तुम्हाला, आर ओमेगा स्क्वेअर. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. बट आपल्याला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असतं, कालच बघितलं आपण. ओमेगा इज इक्वल टू काय, व्ही अपॉन आर. देअरफॉर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर अपॉन आर येणार ना. सो अजून एक एक्सप्रेशन मिळालं आपल्याला. हेच तुम्ही एका खाली एक लिहा सगळं. हे आपलं पहिलं एक्सप्रेशन. लगेच याच्यावर हे दुसरं काढलं. त्याचबरोबर तिसरं अजूनही असं काढू शकतो. ॲक्सेलरेशन आता व्हीच्या ऐवजी आपण आर ओमेगा पुट करूया. सो आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सो एक आर कॅन्सल होईल. सो आर ओमेगा स्क्वेअर. बघा आपण किती ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले तयार केले, 3 फॉर्म्युले तयार केले. समजलं का? बघा मी थोडंसं इथलं रब करतो, ही डायग्राम रब करतो. बघा सो इथपर्यंत झालं आपलं एक्सप्रेशन. हे इथपर्यंत एक्सप्रेशन, 3 एक्सप्रेशन्स काढले आपण, 1, 2 आणि 3. आता ॲक्सेलरेशनवरनं फोर्स कसा काढतो आपण, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ना. मग जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं झाला तर फोर्स काय येणार सांगा, फोर्स बार इज इक्वल टू मास इंटू म्हणजे मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर बार. वेक्टर फॉर्ममध्ये झाला बघा. म्हणजे जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो पण कसा आहे, मायनस आहे. का? कारण तो रेडियसला अपोजिट आहे ना. म्हणजे जसं ॲक्सेलरेशन असतं तसा फोर्स असतो. त्यामुळे ॲक्सेलरेशन जर रेडियसला अपोजिट असेल तर फोर्स पण रेडियसला अपोजिट असेल ना, त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणायचं. सो एफ सी पी म्हणतो मी त्याला, इज इक्वल टू मास इंटू ए सी पी. मास इंटू ॲक्सेलरेशन ना. सो एफ सी पीचे फॉर्म्युला आपल्याला काय काय मिळणार बघा. हा पहिला मिळणार एम आर ओमेगा स्क्वेअर. हा दुसरा मिळणार एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि हा तिसरा मिळणार. ठीक आहे, तिसरा तोच लिहिला. हां सॉरी, हे 2 सेमच झाले ना, सॉरी. सो 2 एक्सप्रेशन आपल्याला ॲक्सेलरेशनचे मिळाले आणि 2 एक्सप्रेशन आपल्याला फोर्सचे मिळाले. सिंपल. त्यासाठी आधी आपण 2 ॲक्सेलरेशन्स फाइंड केले आणि 2 ॲक्सेलरेशनवरून आपण कोण लिहिलं, फोर्स, 2 फोर्सेस लिहिले. सो सेंट्रिपिटल फोर्स लक्षात आला बघा. एक असा फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स इज व्हॉट, द फोर्स ऑन ए पार्टिकल. अरे कुठे गेला पार्टिकल, इथं आहे. कुठला पण गोल फिरणारा पार्टिकल हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. द फोर्स ऑन ए पार्टिकल विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल. अलॉंग द रेडियस आहे पण डायरेक्टेड कुठं आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे रेडियसच्या अपोजिट आहे बघा. म्हणून त्याची व्हॅल्यू वेक्टर फॉर्ममध्ये मायनस येते आणि मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये एवढी येते. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ॲज पर आवर बुक. बघा समजलं का? इम्पॉर्टंट आहे आणि सोपंही आहे तितकंच, असंही फारसं काही अवघड नाही आहे. चला फास्ट लिहिलं असेल हे, आता सगळ्यांना समजलं असेल. हे कळलं का बघा सगळं. सो वेक्टर फॉर्म आहे थोडाफार. चला आपण आता पुढचं एक अजून एक्सप्रेशन बघूया. हा झाला पहिला पॉईंट आपला आजच्या लेक्चरचा. दुसरा पॉईंट बघूया आपण. चलो दुसरा पॉईंट बुक प्रमाणेच तुमच्या घेऊया. कोनिकल पेंड्युलम घेऊया. कोनिकल कोनिकल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलम आणि कोनिकल पेंड्युलम असे 2 टाइप्स असतात मोशनमध्ये. सो हा UCM मध्ये घेऊया कोनिकल पेंड्युलम. ओके. सो एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू, ठीक आहे. समजा एक दोरी घेऊया, अशी दोरी. दिस इज स्ट्रिंग. कन्सिडर ह्या स्ट्रिंगला काहीतरी हाईट आहे. मी ह्या स्ट्रिंगला एक काहीतरी पॉईंट मास कनेक्ट केलं. म्हणजे एक दोरी आहे, दोरीला आपण छोटासा दगड असा बांधला खाली. ओके. मग ही दोरी आपण कशी फिरवायची, आता ही दोरी मी वरती फिक्स सपोर्टला येतं घेतली आणि थोडासा दोरीला जर्क देतो आणि मी अशी फिरवतो. सो दोरी कशी फिरणार आहे, ही लाईक अशी फिरणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जर समोरून बघितलं त्या मोशनकडे तर तुम्हाला एक त्रिकोण दिसेल, असा ट्रायंगल दिसेल तुम्हाला एक. तुम्ही जर वरून किंवा खालून बघितलं तर तुम्हाला एक सर्कल दिसेल, सर्कल. लक्षात येते. मग हा एक कोन दिसतोय ना, दिस वर्टेक्स अँड दिस इज वन टाइप ऑफ कोन. एक कोन आहे ना, भेळ किंवा आईस्क्रीमचा कोन असतो. सो तसा दिसेल ना दिसायला, किंवा त्याची मोशन तशी कंप्लीट होते. सो ही डायग्राम जी आहे याला म्हटलं जातं कोनिकल पेंड्युलम. म्हणजे सिंपल पेंड्युलम काय, हीच स्ट्रिंग आहे, मास आहे. दिस इज सिंपल पेंड्युलम. ऑसिलेशन्समध्ये असतो हा सिंपल पेंड्युलम. घड्याळामध्ये असतो ना पेंड्युलम, तो सिंपल पेंड्युलम असतो. आणि कोनिकल पेंड्युलम मग आपण स्ट्रिंगला दगड बांधूया आणि स्ट्रिंग थोडीशी अशी फिरूया. म्हणजे इथं काहीतरी अँगल असेल ना,
ह्या पॉईंटला. सो लाईक दिस. समजला अर्थ सगळ्यांना. सो कोनिकल पेंड्युलम इज द स्ट्रिंग मास सिस्टीम. ह्याच मासला बॉब असं पण म्हटलं जातं. सो कोनिकल पेंड्युलम इज द स्ट्रिंग मास सिस्टीम विच इज रोटेटेड इन द पर्टिक्युलर वे विच फॉर्म्स ए कोन. एक कोन तयार होईल अशी स्ट्रिंग आणि मासची जी काही सिस्टीम असते त्याला काय म्हटलं जातं, कोनिकल पेंड्युलम. ओके. सो असं आपण म्हणूया द सिस्टीम ऑफ स्ट्रिंग अँड मास. याच मासला आपण काय म्हणूया, बॉब म्हणूया. एक सिस्टीम आहे की जी कशाची आहे, स्ट्रिंग, ए सिस्टीम ऑफ स्ट्रिंग अँड मास विच कॅन बी रोटेट इन सर्क्युलर मोशन टू फॉर्म, काय तयार होईल, टू फॉर्म ए कोन. ओके. कॉल्ड ॲज, सिस्टीमला काय म्हटलं जातं, कॉल्ड ॲज कोनिकल पेंड्युलम. आता मी तुम्हाला डायग्राम याची दाखवणार आहे. दिस इज सिंपल, आपल्या सोप्या भाषेमध्ये लँग्वेजमध्ये ही डेफिनेशन. आता बघा, एक फिक्स सपोर्ट आहे, एक दोरी घेतली आपण, समजा ह्या दोरीची हाईट आहे सपोज h, आणि ही दोरी आता अशी आपण फिरवतोय. एकदा दोरी इकडे येणार आहे, एकदा दोरी इकडे येणार, आणि इथं खाली काय तयार होणार आहे, एक असा सर्कल तयार होणार आहे. इथं मास आहे किंवा इथं मास आहे आपण असं म्हणूया. सो इथं आहे म्हणूया सध्या मास. ही त्या सर्कलची काय झाली, हा सर्कलचा सेंटर झाला ना, खालून बघितलं वरून बघितलं तर. ही त्या सर्कलची काय झाली, रेडियस झाली. हा बॉब आहे असं आपण म्हणूया. बॉब पॉईंट मास आहे ना, ज्याच्यावरती फोर्स किती ॲक्ट असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला, mg असेल. ही दोरी आहे ना आपली. मला सांगा, जेव्हा बॉब येतील तेव्हा दोरी टाईट होईल ना, टाईट. सो टाईट झाल्यामुळे दोरीमध्ये काय तयार झालं, टेन्शन तयार झालं. सो इकडं फोर्स आहे ना, हा सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर असतो ना. सो हे टेन्शन आता दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह होईल बघा, एक ह्या कंपोनंटमध्ये आणि एक ह्या कंपोनंटमध्ये. बघा आता हीच डायग्राम आपण इथं काढतो मी. सो टेन्शन इज रिझॉल्व्ड, दिस इज द टेन्शन. आता रिझॉल्विंग कंपोनंट तुम्हाला कळतात का बघूया. ठीक आहे, इथं मास आहे आपलं असं म्हणूया. सो हे टेन्शन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझॉल्व्ह झालं बघा. आता ॲक्च्युअल अँगल इथं आहे आपला थिटा. अँगल आता वेगळा बदलला बघा, पहिला इथं होता तो आता इथं आला. मग जर हा थिटा असेल तर हा पण काय झाला, थिटा. मग आता ही साईड ह्या थिटासाठी ॲडजस्टंट आहे म्हटल्यावर इथं कॉस वापरला पाहिजे, आणि ही साईड ह्या थिटासाठी अपोजिट आहे म्हटल्यावर ह्या ट्रायंगलमध्ये साईन वापरला पाहिजे. मी नावं देतो OABC. अगदी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. ट्रायंगल OBC मध्ये काय अप्लाय करायला लागेल, ही बाजू काढायची ना आपल्याला, व्हर्टिकल कंपोनंट काढायचं. कुणाचं, टेन्शनचं. मग थिटाच्या बाजूची थिटाच्या साईडची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. सो साईडसाठी ॲडजस्टंटसाठी कॉस वापरूया. सो याच्यात कॉस वापरा. सो कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू, ह्याला वाय म्हणूया आणि ह्याला एक्स म्हणूया. थोडं उलटं होतंय बघा इथं, का तर थिटा वेगळा आहे ना म्हणून. सो ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. सो वाय किती मिळाला, टी कॉस थिटा मिळाला. बघा जनरली वाय काय मिळतो, साईन मिळतो ना, पण या केसमध्ये वाय काय मिळाला, टी कॉस थिटा. सो आपलं हे कंपोनंट झालं टी कॉस थिटा. आता हॉरिझॉन्टल काय असेल मग, ट्रायंगल OAB. थिटाच्या अपोजिट बाजू काढायची, अपोजिट म्हणजे साईन. सो साईन वापरा. सो साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो एक्स किती मिळाला, टी साईन थिटा मिळाला बघा. समजलं. सो दिस इज व्हॉट, टी साईन थिटा. कळतंय का बघा. सो दिस कंपोनंट इज टी साईन थिटा अँड दिस कंपोनंट इज टी कॉस थिटा. कंपोनंट्स का आले, कारण टेन्शन तिरकं झालं ना. सो तिरकं झालं म्हणजे त्यानं दोन कंपोनंट्स रिझॉल्व्ह केले, एक एक्स ॲक्सिसला आणि एक वाय ॲक्सिसला. एक्स ॲक्सिसला केला त्याला म्हणायचं टी साईन थिटा, वाय ॲक्सिसला केला त्याला म्हणायचं टी कॉस थिटा. हे असं का आलं, दिस इज द रिझन. ओके. अजूनही डायग्राममध्ये काही चेंजेस आहेत ते आपण करूया. हाईटला बघा, हाईटला अजून काय म्हणलेलं आहे, दिस इज अ हाईट. सो हाईट इज नथिंग बट एल कॉस थिटा. का सांगा, इथं थिटा आहे ना. सो हा एक ट्रायंगल झाला बघा. ह्या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा वापरा, ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस. ओके. आणि हायपोटेनियसलाच लेंथ म्हणलेला आहे, शेवटी ही लेंथच आहे ना. सो एच इज इक्वल टू व्हॉट, एल कॉस थिटा. आणि आरची व्हॅल्यू पण सांगितलेली आहे, आर इज इक्वल टू एल साईन थिटा येणार बघा. थिटाच्या अपोजिट काढायचं आहे.
आर काढायचा आहे. सो आर इज इक्वल टू व्हॉट, इथे लिहितो मी आर इज इक्वल टू यल साइन थिटा. बघा ही पण जॉमेट्री कळते का, फक्त साइन आणि कॉसचे फॉर्म्युले आहेत, बाकी काही अवघड नाही याच्यामध्ये. सो समजलं. सो दिस इज द डायग्राम, डेफिनेशन आणि डायग्राम समजली का बघा. सो हे कोनिकल पेंडुलम. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर टाइम पिरियड फाइंड करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला. ओके. सो आता ॲनालिसिस करूया आपण याचं काय काय. सो लेट्स टेक ॲनालिसिस पॉइंट ऑफ व्ह्यू. बघा हा मास आहे, पॉइंट मास बॉब म्हणलंय ज्याला, ज्याच्यावरती तुम्हाला काय दिसतंय mg वेट दिसते जे खालच्या डायरेक्शनला आहे. ॲज वेल एज त्याच्यावरती एक व्हर्टिकल फोर्स पण आहे बघा, हा फोर्सच आहे ना एक प्रकारचा टी कॉस थिटा. ॲज वेल एज त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स टी साइन थिटा एवढा ऍक्ट होतोय. ओके. मग मी या डायग्रामवरून असं लिहू का, मला सांगा. हे जे मास आहे त्याच्यावरती हा फोर्स आहे mg आणि त्याच्यावरती हा फोर्स आहे टी कॉस थिटा. म्हणजे यानं याला बॅलन्स केलेला आहे. देअरफॉर आपण काय लिहू शकतो, दोघांना सेम करू शकतो. लक्षात ठेवा ही बऱ्याच वेळेला प्रोसिजर आता रिपीट होणार अशी. इक्वेशन 1 म्हणूया. ॲज वेल एज याच्यावरती फोर्स आहे बघा, हा किती आहे टी साइन थिटा आहे. आणि हाच फोर्स म्हणजे कुठला फोर्स आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स, mv²/r ना. आठवते का मागाची डेफिनेशन. म्हणजे टी साइन थिटा म्हणजे काय झाला mv²/r. सो देअरफॉर टी साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट, mv²/r. दुसरी इक्वेशन, दोन्ही डिवाइड करू, दुसरं आणि डिवायडेड बाय पहिलं करू. सो देअरफॉर टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा. चालेल का. mv²/r अपॉन mg. मास कॅन्सल होईल, टी कॅन्सल होईल, साइन अपॉन कॉस टॅन होईल. सो टॅन थिटा काय मिळेल आपल्याला v²/rg मिळेल. सो थिटा इज इक्वल टू काय मिळेल टॅन इनवर्स ऑफ v²/rg मिळेल. दिस इज व्हॉट, हा जो अँगल आहे ना याची व्हॅल्यू झाली. ॲज वेल एज व्ही किती √rg टॅन थिटा. बघा दोन एक्सप्रेशन बघितली आपण. दिस इज व्हॉट, दिस इज अँगल मेड बाय कोन किंवा कोनिकल पेंड्युलम. चालेल. पहिलं एक्सप्रेशन. दिस इज व्हॉट एक्सप्रेशन फॉर लिनियर व्हेलॉसिटी. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर लिनियर व्हेलॉसिटी ऑफ कोनिकल, लिहून घ्या व्यवस्थित, कोनिकल पेंड्युलम. चला दोन एक्सप्रेशन झाली आपली. अजून एक्सप्रेशन बघायचे आहेत आपल्याला, तत्पूर्वी एवढं लिहून घ्या. ओके. सो आपण पहिल्यांदा काय काढलं, थिटा काढला आणि व्ही काढला. कसं काढलं ते मी इथं लिहिलेलं आहे, मी हे रफ करतो आता. डायग्रामची काही गरज आपल्याला, ठीक आहे काही आहे गरज डायग्रामची. सो एवढं ठेवूया, म्हणजे मी इथं लिहीन गरज पडेल तसं. चला पुढचा पॉईंट किंवा याच्यामधलंच पुढचं ॲनालिसिस करूया. हे समजलं का बघा दोन्ही ॲनालिसिस, व्हेलॉसिटी आणि थिटा आपण कसे काढले. आता मला सांगा व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम असतं. मी डिस्टन्स 2πr म्हणतो. का म्हणतो, तो जो मास गोल फिरणार आहे तेव्हा किती डिस्टन्स कंप्लीट करेल, सर्कल कंप्लीट करेल ना. सो सर्कलचं डिस्टन्स म्हणजे किती 2πr ना. चालेल. सो देअरफॉर टी इज इक्वल टू व्हॉट 2πr अपॉन v. चालेल का बघा. आता व्हेलॉसिटी चेक करा. व्हेलॉसिटी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी. v इज इक्वल टू √rg टॅन थिटा. ओके. सो ही व्हॅल्यू v ची आपण इथं पुट करूया. सो 2πr अपॉन √rg टॅन थिटा. चालेल का. चालेल. v ची व्हॅल्यू पुट केली. आता स्क्वेअर करूया सगळ्या साईडचा. सो t² इज इक्वल टू 4π² r² अपॉन ह्यातलं हे स्क्वेअर रूट निघून जाईल. सो rg टॅन थिटा येईल. एक r निघून जाईल आणि t किती मिळेल बघा. आता स्क्वेअर रूट घ्या, हे 2π होईल याचं, इथं r राहिला आणि इथं ब्रॅकेटमध्ये g टॅन थिटा. सो r अपॉन g टॅन थिटा असं आपण म्हणूया. समजतंय का बघा, स्टेप सिंपल आहे. नेक्स्ट पुढं, देअरफॉर t इज इक्वल टू 2π √ r च्या ऐवजी आपण l साइन थिटा ठेवा, l साइन थिटा अपॉन g, पुन्हा ह्या टॅनच्या ऐवजी साइन थिटा अपॉन कॉस थिटा ठेवा. चालेल. साइन थिटा इथंच कॅन्सल होईल. सो देअरफॉर पुन्हा t किती मिळाला 2π √ l, हे कॉस थिटा वरती जाणार अपॉन g. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. बघा दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. एक्सप्रेशन फॉर
टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. इथं आहे व्यवस्थित. तिसरं एक्सप्रेशन, पहिलं हे, दुसरं हे, तिसरं हे. चालेल का? आता अजून बघा, एच बद्दल आपण एल कॉस थीटा लिहिले, इथं एच लिहू शकतो. ऑल्सो हेच एक्सप्रेशन टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एच अपॉन जी, हे सुद्धा चालू शकेल. सो दिस इज अगेन एक्सप्रेशन फॉर व्हॉट? टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंड्युलम. बघा, सो सिंपल पेंड्युलम मध्ये आपण पहिल्यांदा डायग्राम बघितली, डेफिनेशन बघितली, डेफिनेशन नंतर डायग्राम बघितली, आणि डायग्राम नंतर आपण काय केलं, ही एवढी एक्सप्रेशन्स बघितली. सोपं आहे. सगळ्यात पहिलं एक्सप्रेशन आपण बघितलं थीटा. कसं आलं हे कसं आलं ह्याच्यावर, हे कसं आलं ह्याच्यावर. डायग्रामवरूनच फक्त आपण जॉमेट्री तयार करतो. त्यासाठी तुम्हाला स्केलर वेक्टर पण, त्यातला वेक्टर पण तितकाच व्यवस्थित येणं गरजेचं आहे. लक्षात आलं का बघा सगळं? सो दीज आर द एक्सप्रेशन्स ऑफ द टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंड्युलम. दिस इज द कोनिकल पेंड्युलम अँगल and this is the linear velocity of the conical pendulum. ह्याच्यावर अँग्युलर वेलोसिटी v इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा काढू शकतो आपण, पाहिजे ते आपल्याला करता येतं. फक्त ही मेन रिलेशन जी आहेत ती आपल्याला माहित पाहिजे. सो दिस इज द ओव्हरऑल स्टडी ऑफ द कोनिकल पेंड्युलम. सो राईट डाऊन दिस. ओके, सो 2 पॉइंट्स व्यवस्थित समजले का बघा. आपण पहिलं एक्सप्रेशन बघितलं, दॅट इज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, जे की वेक्टरमध्ये मायनस आलं होतं आणि मॅग्निट्यूडमध्ये प्लस आर ओमेगा स्क्वेअर आलं होतं. त्याच्यामुळे आपण सेंट्रिपिटल फोर्स काढला, mv स्क्वेअर अपॉन आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन या नियमाप्रमाणे. सिंपल. आत्ता आपण बघितलं कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलममध्ये आपण बघितलं की डेफिनेशन काय आहे, पुन्हा डायग्राम काय आहे. ती डायग्राम आपण मग रिझॉल्व केली वेक्टरच्या फॉर्ममध्ये. डायग्राममधले चेंजेस सगळ्यांना कंपल्सरी समजले का बघा. शंका असतील तर लिहून ठेवा आत्ताच, पुन्हा विचारा. दिस इज नॉट लाईव्ह लेक्चर, लाईव्ह सेशन नाही आहे हा, त्यामुळे रेकॉर्डेड असल्यामुळं तुम्ही आता लिहून ठेवा हवं तर, आणि नंतर मग डाऊट सेशनला किंवा मला पर्सनली मेसेज करून किंवा फोन करून त्या शंका विचारा. ओके, प्रत्यक्षात भेटू तेव्हा डेफिनेटली मजा अजून येणार आहे. पण हे सध्याची परिस्थिती अशी असल्यामुळे आपल्याला थोडंसं हे लाईव्ह करावं लागतं सगळं, रेकॉर्डेड करावं लागतं. त्यामुळे काही शंका असतील तर तशा लिहून ठेवत चला आणि पुन्हा त्या विचारत चला. ओके, सो काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते आपण आता डिस्कस करूया आजच्या लेक्चरला. सो आज एवढं सगळं संपेल. पुढच्या लेक्चरला पुन्हा आपण प्रोजेक्टाईल मोशन, मी वारंवार म्हणलो होते हा पॉईंट तितकाच महत्त्वाचा आहे. सो त्याचा स्टडी आपण पुढच्या लेक्चरला करू आणि त्याच्यावरले पुन्हा MCQ बघू आणि त्यानंतर मग न्यूमरिकल्स आपले टेक्स्टबुकमधले आहेत त्याचे जाऊ. सो आजचं लेक्चर धरून अजून 3 लेक्चर्समध्ये म्हणजे या संडेच्या टेस्टसाठी प्रिपरेशनला तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित तयार होईल. सो ह्या संडेची टेस्ट आहे ती कम्युनिटिव्ह असेल. झालेले सगळे टॉपिक म्हणजे पहिला टॉपिक, दुसरा आणि हा तिसरा, तिन्ही टॉपिकवरची ह्या संडेची टेस्ट असेल. चला, काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुमच्यासमोर दिसत आहेत. सो त्याचं डिस्कशन आपण करूया. सो लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. ए पार्टिकल रोटेट्स इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ टँजेन्शियल वेलोसिटी v along a horizontal circle of diameter d. So the total angular displacement of the particle in time t is what? So total angular displacement. So theta विचारलेला आहे, theta. सो बेसिक आपल्याला थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर, आर्क लेंथ अपॉन रेडियस ना. तुम्हाला मी याचा प्रूफ पण सांगितलं होतं की हे इक्वेशन कसं व्हेरीफाय करायचं. टोटल सर्क्युलर मोशनसाठी एस किती असेल, 2πr असेल. सो आर ला आर कॅन्सल, सो थीटा किती मिळणार, 2π मिळणार. आणि बरोबरच आहे, टोटल सर्क्युलर मोशन कंप्लीट झाली तर अँगल किती असतो, 2π अँगल असतो. ओके, सो थीटा इज इक्वल टू व्हॉट, एस अपॉन आर असं आपण लिहू शकतो. ओके, ऑल्सो किंवा सिन्स म्हणूया व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणूया. सो देअरफॉर एस इज इक्वल टू VT म्हणून मी चालेल. सो एस ची व्हॅल्यू मी VT पुट करतो. सो थीटा इज इक्वल टू VT अपॉन आर अँड सिन्स आर इज इक्वल टू व्हॉट, डायमीटर अपॉन 2 ना. सो थीटा इज इक्वल टू VT अपॉन डायमीटर अपॉन 2. सो देअरफॉर थीटा इज इक्वल टू ट्वाइस ऑफ VT अपॉन D. सो ट्वाइस ऑफ VT अपॉन D. सो D ऑप्शन चेक करा. So look at the option and question as well as how we have solved its answer. So theta म्हणजे काय, angular displacement लक्षात ठेवा. So theta is what, angular displacement. Theta is what, angular displacement. समजलं. आणि ते किती असतं, ट्वाइस VT अपॉन कॅपिटल D. सो ऑप्शन्स प्रमाणे जायचं आपल्याला म्हणून. सो इट इज D ऑप्शन. नेक्स्ट
पुढचा क्वेश्चन बघा. व्हेन ए बॉडी परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इट हॅज, आता सगळे ऑप्शन्स व्यवस्थित वाचायचे, याच्यामध्ये बरंचसं कन्फ्युजन होतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी पहिला ऑप्शन आहे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, चालेल, बरोबर आहे. दुसरा आहे कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन, चालेल, सॉरी ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट नसणार आहे, बरोबर ना, कारण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे ॲक्सेलरेशन 0 असतं असं आपण म्हणतो ना. अँड ॲक्सेलरेशन ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड बट व्हॅरिएबल डायरेक्शन अँड अँड ॲक्सेलरेशन विच चेंजेस विथ टाईम. आता बघा, एखादी बॉडी जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म होते, सो त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते किती असेल, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल. ओके, आता कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं ती बॉडी रोटेट होते. आता इथं ॲक्सेलरेशन किती प्रकारचे असतात, एक रॅडियल असतं किंवा एक टँजेन्शियल असतं. ओके, आता इथं रॅडियल ॲक्सेलरेशन अवेलेबल असतं बघा. रॅडियल ॲक्सेलरेशन म्हणजे AR म्हणतो ना आपण त्याला, v²/r असतं, बरोबर आहे. हे रॅडियल ॲक्सेलरेशन तिथं अवेलेबल आहे. बाकी टँजेन्शियल अँग्युलर ॲक्सेलरेशन 0 होतात. सो रॅडियल ॲक्सेलरेशन अवेलेबल आहे. सो आपण याला C म्हणूया. अँड ॲक्सेलरेशन ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड बट व्हॅरिएबल डायरेक्शन. डायरेक्शन व्हॅरिएबल काय आहे सांगा, कारण या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी आहे, व्हॅरिएबल. बघा इथं ही व्हॅरिएबल डायरेक्शन, इथं ही आहे, इथं ही आहे, इथं ही आहे, इथं ही आहे, लाईक दिस. प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन कशी चेंज आहे, व्हॅरिएबल. त्यामुळे डायरेक्शन ॲक्सेलरेशनची पण व्हॅरिएबल असेल. सो आपण याला C म्हणूया, म्हणजे बाकीच्यापेक्षा हा करेक्ट आहे, मोर करेक्ट आहे. सो C ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, when a body performs a UCM, first its velocity remains constant, work done on it is 0, work done on it is negative, no force act on it. आता ॲक्च्युली याचा आन्सर आहे वर्क डन ऑन इट इज 0. समजा पार्टिकल एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय, सो वर्क इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ना. सो पार्टिकल मला सांगा इथून जर फिरून इथं आला तर डिस्प्लेसमेंट किती ह्या केसमध्ये, 0 ना. देअरफॉर वर्क डन पण काय म्हणायचं, 0 म्हणायचं. लक्ष देते. सो वर्क डन इज 0. सो वी कॅन से दॅट B ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज वर्क डन ऑन इट इज 0. नेक्स्ट, next question. Angular speed of the second hand of a watch is. बघा क्वेश्चन व्यवस्थित. Angular speed of सेकंड हँड ऑफ ए वॉच इज. वॉचचं सेकंड हँड आहे, सेकंड काटा आहे ना, सेकंड हँड. मला सांगा हे वॉच आहे सपोज, आणि हा सेकंड काटा सगळ्यात मोठा असतो ना सेकंड काटा. सेकंड काटा एक राऊंड मारायला किती वेळ लावतो, व्हॉट इज टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रोटेशन फॉर द सेकंड हँड. 1 मिनिट लावतो ना, 1 मिनिट. सो इट मीन्स व्हॉट, 60 सेकंड. So this is very important, that is you have to find out the time period. तुम्हाला घड्याळाचा कुठलाही काटा दिला तर त्याचा टाइम पिरियड काढता येतो. आता बघा, सेकंड काटा दिला त्याचा टाइम पिरियड किती मिळाला, एक राऊंड मारायला किती वेळ लावतो हे बघायचं. तर टाइम पिरियड किती असणार, 60 सेकंड. तुम्हाला जर मिनिट हँड दिला तर मिनिट हँड एक राऊंड मारायला किती वेळ लावतो, 12 तास. सो 12 आवर्स, त्याचं मिनिटात त्याचं सेकंदात कन्वर्ट करावं लागेल. जर तुम्हाला हवर हँड एक राऊंड मारायचा, मिनिट हँड एक राऊंड किती वेळ मारेल, 1 तास मारेल. सो 1 तासाचं कन्वर्जन मिनिटात सेकंदात करा. हवर हँड जर एक राऊंड मारत असेल तर किती वेळ लावतो, 12 तास लावतो. सो 12 तासाचं मग मिनिटात सेकंदात कन्वर्ट करा. सो तिन्ही घड्याळाचे काटे तुम्हाला कुठलाही काटा देऊ देत, त्याच्यामधला हँड देऊ देत, तुम्हाला त्याचं टाइम पिरियड काढतील. आत्ता दिलेलं आहे सेकंड हँड. सो सेकंड हँडला किती वेळ लागतोय, एवढा. सो ह्याची ओमेगा फाइंड करायची, अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर स्पीड म्हणून याला ओमेगा. सो टी माहिती आहे आता, ओमेगा कसा काढता येईल. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. सो 2 पाय अपॉन 60. सो पाय अपॉन 30. व्हॉट इज युनिट, रॅडियन पर सेकंड. कारण ओमेगा इज इक्वल टू काय असतं, थीटा अपॉन टाइम ना. सो पाय अपॉन 30 आहे का बघा. येस, बी ऑप्शन चेक करा. सो पाय अपॉन 30 रॅडियन पर सेकंड इज द आन्सर. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन बघा. द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम इज. आत्ताच बघितलं ना आपण, 2 पाय स्क्वेअर रूट मध्ये L cos theta अपॉन G, किंवा हेच H होतं ना. सो दिस इज व्हॉट, टाइम पिरियड. पण कुणाचा, टाइम पिरियड ऑफ
conical pendulum. Very simple. So we can say that C option is correct. 2 pi square root मध्ये L cos theta upon G. अशा क्वेश्चन्स मध्ये काय असतं बघा, थोडंसं कन्फ्युजन असतं. हाच ऑप्शन थोडासा वेगळ्या पद्धतीने दिला जातो. आन्सर ते बरोबर असतं पण वेगळ्या पद्धतीने मांडलेला असतो. त्यामुळं अशा केसेसमध्ये काय करायचं, चारही ऑप्शन्स चेक करायचे, चारही ऑप्शन्स टॅली करून बघायचे आणि आपल्याला जे योग्य आन्सर आपलं आहे ते कुठलाही त्या चारीमधलं शोधायचं. कारण बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. याच्या पुढचा क्वेश्चन तसा आहे, लक्षात येईल तुमच्या. कारण फॉर्म्युला आपल्याला माहीत असतो पण अशा टाईपचे अजून फॉर्म्युले राहिलेल्या ऑप्शन्समध्ये पण दिलेला असतो. काही ॲडजस्ट करून सेम फॉर्म्युला फक्त वेगळ्या पद्धतीने लिहिलेला असतो. सो दोन्ही ऑप्शन्स बरोबर येतात. मग अशा वेळेला बोथ ए अँड बी किंवा ऑल ऑफ दिस आर करेक्ट असेही ऑप्शन्स इथं येऊ शकतात. त्यामुळे आधी ऑप्शन चारही वाचायचे, लक्षात ठेवा. चारही ऑप्शनचा स्टडी करायचा आणि मगच आन्सरकडे जायचं. ही एक ट्रिक असते त्याच्यामध्ये. चल नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. The period of a conical pendulum in terms of its length, semi vertical angle theta, semi vertical म्हणजे तो वर्टेक्स, जिथं वर्टेक्स होता तिथला अँगल ना थीटा, and acceleration due to gravity g, small g is. आता ऑप्शन चेक करा. आपला ऑप्शन आहे 2 पाय अंडर रूट L cos theta upon g, पण इथं तो ऑप्शनच नाही आहे. 2 पाय अंडर रूट L cos theta upon g. चेक करा, हा ऑप्शन तुम्हाला त्या चारही ऑप्शन्स मध्ये दिसतोय का? नो, देर इज नो एनी ऑप्शन लाईक दिस दॅट इज 2 पाय अंडर रूट L cos theta upon g. दिसतोय का? नाही दिसत. सो बाकीचे ऑप्शन्स बघा. आता मला सांगा 1/2 पाय वाला तर ऑप्शन येणारच नाही. सो पहिला ए आणि बी येणार नाही, पण सी आणि डी मध्ये सुद्धा काही करेक्शन्स आहेत बघा. सो सी ऑप्शन चेक करूया. 4 पाय अंडर रूट L cos theta upon 4g. येस. मला सांगा, मी जर हा 4 बाहेर घेतला तर काय होईल, तो 2 होईल ना. सो L cos theta अपॉन g होईल. चालेल, हे 2 ने ह्याला 2 जाऊ देत. सो 2 पाय अंडर रूट L cos theta अपॉन g. चेक करा, हाच आपला टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे का बघा. म्हणजे दिलाय फॉर्म्युला तसा सेम, फक्त थोडीफार ॲडजस्टमेंट केलेली आहे. 4 पाय इथे घेतले, 4g आतमध्ये घेतले. सो सी आहे. डी साठी काय हे लागू होणार नाही, कारण 4 पाय ऑलरेडी आत बाहेर आहे आणि आतमध्ये कोणीच नाही आहे. सो सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. समजलं का बघा. सो अशा टाईपमध्ये थोडंसं कन्फ्युजन हे तुम्हाला तिथं येऊ शकतं. नेक्स्ट, a car is moving with a speed of 30 meter per second on a circular path of radius 500 meter. Its speed is increasing at the rate of 2 meter per second square. So the acceleration of the car is, the car is moving with a speed of 30 meter per second. So velocity दिलेली आहे 30 meter per second. Next, on a circular path of radius दिलेले आहे 500 meter. Next, its speed is increasing at the rate of 2 meter per second square. So हे काय आहे सांगा, 2 meter per second square. स्पीड इन्क्रीज होत आहे म्हणजे ही कसलं ॲक्सेलरेशन आहे, तर हे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे बघा. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन वेलोसिटी चेंज होत असते ना, सो ते ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. सो द ॲक्सेलरेशन ऑफ द कार इज, तर अजून ॲक्सेलरेशन विचारलेलं आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं बघा. तर आता अशा केसमध्ये हे दोघं तर आले म्हणजे तिसरा पण असणार आहे. मग तिसरा कोण असतो, रॅडियल ॲक्सेलरेशन असतं बघा. सो हे झालं रॅडियल ॲक्सेलरेशन आणि हे असतं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. मग दोन वेक्टर झाले आपल्याकडं. मग दोघांचा रिझल्टंट काढायचा म्हणजेच ॲक्सेलरेशन. सो दोघांचा रिझल्टंट येणार पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. मग पहिला म्हणजे कोण, टँजेन्शियल. टँजेन्शियल आपल्याकडे दिलेला आहे, पण रॅडियल ए आर दिलाय का सांगा. सो ए आर किती, व्ही स्क्वेअर अपॉन आर ना, का तर व्ही दिलेला आहे. सो 30चा स्क्वेअर करा अपॉन 2 झिरोज घालवा, 3 त्रिक 9. सो 9 अपॉन 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस इज द रॅडियल ॲक्सेलरेशन. मग ही व्हॅल्यू रॅडियल ॲक्सेलरेशनची आहे, ही टँजेन्शियलची. पुट करा. सो देअरफॉर ए इज इक्वल टू अंडर रूट, याचा स्क्वेअर म्हणजे 4 आणि याचा स्क्वेअरमध्ये म्हणजे 81 25. सो इट इज 101 108. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, नाही काहीतरी चुकतं आहे आन्सर.
ॲक्च्युली 2.7 आन्सर आहे याचं. व्हॉट वी हॅव बरोबर आहे. येस येस बरोबर आहे आपलं. सो हे अप्रॉक्सिमेट किती येणार सांगा. 7 पॉईंट समथिंग येईल बघा, 25 200 वगैरे. सो 7चे जर स्क्वेअर रूट काढलं तर हे मग आपण ऑप्शन्स प्रमाणे जाऊया. 2.7 नियर अबाउट बरोबर आहे. सो ॲक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा मग अशा वेळेला जर 2 ॲक्सेलरेशन 3 ॲक्सेलरेशन असतील तर मग आपली टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि रेडियल ॲक्सेलरेशनची केस इथं डिफाईन करायची. सो वी कॅन से दॅट ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 2.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट चेक करा व्यवस्थित. सो दिस इज वॉट द युनिट अँड वी कॅन से दॅट ऑप्शन इज सी. सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. सो समजले का बघा. सो दीज आर सम मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स रिलेटेड टू आवर टुडेज टॉपिक. ओके. सो आजच्या टॉपिकमधलं बघा पुन्हा एकदा समजलं का सगळे जे दोन्ही पॉईंट्स बघितले ते दोन्ही पॉईंट्स ते व्यवस्थित लिहा. त्याच्या रिलेटेड काही शंका असतील तर तशा त्या शंका विचारा. आणि हे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण बघितले ते मात्र सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर अशा टाईपमध्ये तुमच्या सेपरेट वही असेल किंवा त्याच वहीमध्ये लिहित असाल तुम्ही थेरीच्या तरीसुद्धा चालेल. फक्त हे कंपल्सरी लिहून त्याचे आन्सर्स आणि ते सगळं टॅली करून तुमच्या वहीमध्ये ठेवायचं. ओके. कारण याच्यावरती एक प्रॅक्टिस होईल किंवा एक सवय लागेल तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास करायची आणि ते कुठेतरी भविष्यात तुम्हाला उपयोगाला पडेल. ओके. सो दीज आर द पॉईंट्स रिलेटेड टू. आता एकच पॉईंट राहिलेला आहे तोही प्रोजेक्टाईल मोशनचा जो की 2D मोशनमधलाच आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं तो पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला बघूया आणि त्याच्या रिलेटेड जे काही MCQs आहेत तेही पुढच्याच लेक्चरला डिस्कस करूया. आणि पुढच्या आणि अजून एखाद्या लेक्चरमध्ये आपले टेक्स्टबुकमधले न्यूमरिकल्स एका लेक्चरमध्ये कदाचित होतील. सो अजून 2 लेक्चरमध्ये हा टॉपिक संपेल आणि या संडेच्या टेस्टपर्यंत तुम्हाला याची चांगली तयारी करता येईल. ओके. सो झालेले दोन्ही टॉपिक आणि हा टॉपिकसुद्धा संपला आहे असं कन्सिडर करूया अजून 1-2 लेक्चरमध्ये. सो याची सगळी व्यवस्थित तयारी करा आणि पुढच्या टेस्टसाठी सगळ्यांनी तयार राहा. तोपर्यंत काही शंका असतील तर तशा शंका विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करत राहा. काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.